सेवन सिस्टर्स ज्याला आपण म्हणतो, मिझोराम आहे, त्रिपुरा आहे, मेघालय आहे, या सगळ्याशी संबंध कसा काय आला? आता हे सेवन सिस्टर्सचं 8 झाले, सिक्कीम म्हणून 8 झाले, सिक्कीम 8 झाले. हे जे चायनीज ॲग्रेशनच्या नंतर डोक्यात आलं की इतकं मोठा नॉर्थ ईस्ट आणि आपल्याला काहीच माहिती नाही, आपलं इतकं शिक्षण असून सुद्धा वी डोंट नो एनिथिंग अबाउट द नॉर्थ ईस्ट. ह्याला कारण कोण असेल? नेहरू नाही आहे, सरकार नाही, काँग्रेस गव्हर्नमेंट नाही आहे. त्यांचं गव्हर्नमेंटचा रोल थोडासा असेल, पण आपलं स्वतःचा जे कर्मण्यहीनतामध्ये आम्ही दुसऱ्यांना दोष देणं बरोबर नाही. लेट अस गो अँड सी हू हॅज स्टॉप मी टू गो टू नॉर्थ ईस्ट अँड अंडरस्टँड. तुमच्यासारखी ध्येयानं भारलेली अनेक तरुणांची पिढी त्यावेळेला स्वतःला नॉर्थ ईस्टमध्ये त्यांनी झोकून दिलं. काय होती त्यावेळेला परिस्थिती नॉर्थ ईस्ट? खरं म्हणजे कोणी गेलं नाही, कोणी झोकून दिलं नाही, आजही झोकून दिलेलं नाही. इतकं काम करून सुद्धा मनात ह्या वयामध्ये मनात भयंकर पीडा आहे. ज्या संस्थेतून मी तयार झालो त्या संस्थेचे लोकसुद्धा आज जाऊन लोकांची सेवा करायला पाहिजे. हे जे सेवा करणारी मंडळी आज मोठ्या संख्येने ख्रिश्चन समाजाचे लोक आहेत तिथे. आपले स्वामीजी, आपले समाजाचे पुढारी किंवा नॅशनल ऑर्गनायझेशन्स कुठेही आजही पोचलेले नाही. इवन एट टुडे त्याचा उणीव आहे. त्याचं भरीव करण्यासाठी मला गव्हर्नर केला असेल आणि आय विल डू इट. इंटरॅक्शन जास्त झाला पाहिजे. पण तिकडे ख्रिस्ती मिशनरी येतात, त्यांच्या सेवा कार्यामुळे लोक भारावून जाऊन धर्मांतर करतात, ही वस्तुस्थिती आहे. धर्मांतर करणं आणि मी हिंदू आहे म्हणून अभिमान सांगणं त्याचं फार महत्त्व मला वाटत नाही आहे. मणिपूरसारख्या प्रदेशामध्ये स्टॉन्च हिंदुइझम आहे, वैष्णविझम आहे, इतकं जीवन सुंदर आहे. आणि त्या प्रदेशामध्ये आज इतका टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज मॅक्झिमम मोर दॅन नागालँड, मणिपूर इज अफेक्टेड. सो वेअर कम्स द रिलिजन? मिझोराममध्ये फुल ख्रिश्चन 99%. दर इज नो टेररिझम एट ऑल. अल्कोहोलवर पण बंदी आहे. मी आयजवालला काही काळ काम केलंय. अल्कोहोलवर बंदी आहे. त्या अल्कोहोल बंदी टेक्निकली बंदी आहे, लोक घेतात. ऑन पीस ऑफ पेपर आहे. पेपर आहे. जर रात्रीचं कुठे जाऊ शकत नाही आणि बाहेरचं माणूस तर जाऊ शकत नाही. त्याला परिस्थिती वेगळी आहे. त्याचं विश्लेषण आपण बरोबर करायला पाहिजे. पुस्तकामुळे इंटरनेटमधून गुगलमधून ते वस्तुस्थिती परिस्थिती कळणारच नाही आपल्या लोकांना. सेवा हे मनात घेऊन पश्चात्तापाच्या भावने त्यांच्या परिस्थितीला, त्यांच्या दुःखाला, त्यांच्या अगणीला आय एम द रिझन, यू आर द रिझन, आवर डिफॉल्ट, आवर डिफिशियन्सी हॅज क्रिएटेड दॅट सिच्युएशन. मध्य भारतामध्ये आपण जर पाहिलं तर आंध्र प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, झारखंडचा काही भाग असेल, पुढे बिहारचा काही भाग असेल, या संपूर्ण मधल्या पट्ट्यामध्ये आम्हाला नक्षलवादाची चळवळ खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर फोफावलेली दिसते. आणि त्याच्याकडे ग्रामीण भागातले तरुण, एक मोठा समाज त्याच्याकडे आकर्षित झालेला दिसतो. त्याला आम्ही काही कारणं शोधली, जी ग्लॉसी कॅन्डी फ्लॉस कारणं जी आम्ही शोधली ती आम्ही लावली. नॉर्थ ईस्टच्या बाबतीत असं एक कारण आम्हाला होतं की हे लँडलॉक्ड आहे. बागडोगराचा जो एक छोटासा भाग सोडला तर जायला अतिशय कठीण आहे. विमानं जायचं असेल तर पाकिस्तानवरून बांगलादेशावरनं उडून त्या ठिकाणी जावं लागतं. कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी इन्सर्जन्सी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. खूप मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या देशातली लोक तिकडे येतात. खरं आहे हे? बरोबर आहे. इन्सर्जन्सी आहे, इनर लाईन परमिट आहे. आतमध्ये तुम्हाला परमिट घ्यायला लागतं. 3 स्टेटमध्ये आहे, नागालँडमध्ये आहे, अरुणाचलमध्ये, मिझोराममध्ये अजूनही आहे. त्यामुळे जो लोकांना स्वभावपणे जायला लागतं किंवा जाण्याची इच्छा आहे त्याला कुठे तर कुंठित होऊन जातो आहे. आणि इन्सर्जन्सी इट इज द रिझल्ट ऑफ सम डिफॉल्ट ऑर डिफिशियन्सी फ्रॉम द मेनलँड पीपल. आपल्या बिहेवियरमध्ये राजस्थानचे दुसरे मोठमोठे ॲडव्हेंचरस लोक तिथे गेलेले आहेत. त्यांनी समाजाचा भरपूर मदत केलेली आहे व्यापारामध्ये, त्यांना पुढे आणण्यामध्ये. पण भावना कुठे आपण चुकलो आहे. त्यांच्यामुळे आत्ता मोठे झालं, करोडपती झालो, तर वी हॅव टू हॅव अ डेट टवर्ड दिस सोसायटी. आपण ह्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. एक प्याऊ करा, एक शाळा काढा, ऑर्फनेज करा. हे कोणी अजूनही केलेले नाही. आणि ख्रिश्चन समाजात ख्रिस्ती बांधव प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात. आणि आमच्या इथले साधू संत हे शिर्डीचे साईबाबा संत आहेत की नाही याचे घोळ घालत बसतात. मी कोणाला क्रिटिसाइज न करता आपण पॉझिटिव्हली थिंक करावं. आपण त्या समाजाचं वर आणण्यासाठी आम्ही सगळं एक आहोत. ह्याच्यासाठी आपलं प्रयत्न काय आहे ह्याचा ते प्रश्न करा. आणि दुसरं जे आज आहेत ते परिस्थिती, दे आर सो प्रोग्रेसिव्ह, दे आर सो केपेबल, दे आर सेकंड टू नन. सगळे क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत. ह्याचं कारण कोण आहे? हाऊ दे बिकेम दॅट? काय काय परिस्थितीनं ते पास ऑन झालेले आहेत हे पाहिल्यानंतर आपल्याला आत्ता जेट स्पीडने अजूनही वेळ गेलेला नाही, करायला पाहिजे बिफोर वी आर टू लेट.
आपण अनेक धर्मग्रंथांचा धर्मांचा तौलनिक अभ्यास केला आहे, तसाच तो बायबलचा अत्यंत सखोल अभ्यास केलेला आहे। या इतर धर्मांच्या तौलनिक धर्मग्रंथांच्या अभ्यासावर जेव्हा आपण बायबलकडे पाहतो तेव्हा बायबलच्या संपूर्ण विचारचिंतनाचं सार आपण काय सांगाल? बायबलचा जर सार असेल तर 2 शब्द, क्षमा आणि शांती, किंवा प्रेम, क्षमा, शांती। प्रेम हा बायबलचा गाभास आहे आणि जिथे प्रेम असते तिथे क्षमा असते। आज जर जगामध्ये जे अनेक खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत, या 2 प्रश्नाच्या मुळाशी काय आहे, म्हणजे कौटुंबिक प्रश्न देखील घ्या, अगदी पती पत्नीचे प्रश्न घ्या, कुठेतरी ते जो मानवी जिव्हाळा आणि जे प्रेम आहे त्याला कुठेतरी तडा गेलेला असं वाटतं। सध्या दिवस आणि चर्चा, वादविवाद ही सगळी अगदी संसद बंद पडण्यापर्यंत गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे धर्मांतराबद्दल बोललं जातंय। म्हणजे एक प्रकारे तो TDR आहे, ट्रान्सफर ऑफ डिव्होशनल राईट्स असं मी त्याचं वर्णन करेन। तर हे जे ट्रान्सफर ऑफ डिव्होशनल राईट्स आहेत हा अत्यंत भीषण मुद्दा आपल्यासमोर अशा करता येतोय की सर्व धर्मामध्ये याच्या कहाण्या आपल्यासमोर येतात। तलवारीच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुस्लिम आक्रमणकारी इकडे आले, त्यांनी इथल्या गोरगरिबांचं जे कोणी वळवू शकत होते त्यांचं धर्मांतर केलं। सेवा आणि इतर अनेक मार्गांनी जाऊन ख्रिस्ती धर्मातल्या धर्मगुरूंनी भारतातल्या कानाकोपऱ्यात ते केलं, तर आता त्याला प्रतिक्रिया म्हणून घर वापसी अशा प्रकारचा कार्यक्रम राबवला जातोय। कसं बघता या सगळ्याकडे? धर्मांतर हा शब्द मला तितकासा आवडत नाही आहे। मी म्हणेन की धर्म स्वीकार किंवा मत स्वीकार। प्रत्येकाला एक जनरल की प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे वागण्याचा पूर्ण अधिकार आहे। प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे आणि मताप्रमाणे पूजा अर्चा करण्याचा अधिकार आहे। त्याला मी उपासनेचं स्वातंत्र्य म्हणतो। आपण कधी इतिहासामध्ये इतक्या सजगतेने आणि गांभीर्याने पाहत नाही आहे खरोखर इतिहासात काय झालेलं आहे। किती लोकांचं तलवारीने धर्मांतर झालं आहे का पुरावा आपल्याकडे? काही प्रमाणात झालं असेल। एक काय असतं, लॅटिनमध्ये एक म्हण आहे, क्युस रेजिओ एवुस रिलिजिओ, ज्याचा धर्म, ज्याचं राज्य त्याचा धर्म। मी कॉन्स्टंटाईनने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला। हे प्रत्येक ठिकाणी अशोकाने बौद्ध धर्माला त्याला राजाश्रय मिळाला, ते काही प्रमाणात तसं होत असते। मी तुम्हाला वसईचं उदाहरण देईन। वसईला मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाज आहे। आता आमचे काही मित्र म्हणतात की पाव टाकून लोकांना ख्रिस्ती केलं। तर मी एका विद्वानाला विचारलं, विहिरीत पाव टाकले त्या काळामध्ये, मला एक डॉक्युमेंटरी एव्हिडन्स द्या। ही कुठून घेऊ? मी सांगीवरून वांगी जसं म्हणतात आमच्या वसईला, तशा प्रकारचा हा प्रचाराचा फार मोठा भाग आहे। म्हणजे आपलं म्हणणं आहे की वसई विरार काय किंवा ओरिसामध्ये जे काही घडलं त्या सगळ्या मागे केवळ आणि केवळ सेवाभाव होता। मी तुम्हाला प्रश्न अशा करता विचारा ना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि आता नागालँडचे गव्हर्नर असले पद्मनाभ आचार्य यांची अशीच हार्ट टू हार्टमध्ये मी काही आठवड्यांपूर्वी मुलाखत घेतली होती। तेव्हा त्यांना ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराविषयी नागालँडमधला मी प्रश्न विचारला, तेव्हा त्यांना म्हणले की त्यांनी सेवा धर्म स्वीकारला, त्यांनी सेवा केली, उदय हे मान्य केलंच पाहिजे आम्हाला। त्यांनी प्रचंड मोठी सेवाकारी उभी केली आणि त्यातून काही समाज त्यांच्याकडे वळला। सवाल तो नाही आहे, सवाल असा आहे की मग या सगळ्याकडे आत्ता आपण कसे पाहणार आहोत? आम्हाला प्रभू ख्रिस्ताचा एक आदेश आहे की जे मी तुम्हाला शिकवलं ते तुम्ही दुसऱ्यांना शिकवा। जसं रामदासांनी सांगितलं, जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे। प्रभू ख्रिस्ताच्या धर्मामध्ये किंवा नवीन करार मला काय आढळते, तिथे मला माणुसकी सगळी मूल्ये आढळतात। प्रभूनं कर्म करण्याच्या विरुद्ध पण भूमिका घेतली, स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या बाजूने भूमिका घेतली। दीन दुबळे अनाथ, प्रभू येशू ख्रिस्तानं कुष्ठरोग्याला स्पर्श केला 2000 वर्षापूर्वी। मला एक क्रांतिकारी गोष्ट वाटते ही, त्यामुळे मला ख्रिस्त आवडतो। हा जर ख्रिस्त माझ्या जीवनातून दुसऱ्याला दिसत असेल आणि त्याला वाटलं की असं जीवन जगावं तर त्याला मुभा आहे। आता मी वसईचं उदाहरण तुम्हाला देत होतो। इथे परशुराम जोशी नावाचे ज्योतिषी होते, ब्राह्मण होते। त्यांचा आणि तिकडे जे पोर्तुगीज धर्मगुरू होते यांचं खूप चर्चा विनिमय व्हायचा। शेवटी त्यांनी स्वेच्छेने ठरवलं की मला ख्रिस्ती व्हायचं आहे। त्यांनी त्यांच्या अनुयायासह मोठ्या प्रमाणे धर्मांतर त्यांनी केलं, धर्म स्वीकार केला। पण वसईला मोठी ख्रिश्चनाची संख्या आहे किंवा असं अभ्यासकांवर झालेले ख्रिस्ती आहेत। रेव्हरंड नारायण टिळक आहेत, त्यांनी सुरुवातीला त्यांच्या हातात जेव्हा नवा करार मिळाला तेव्हा गाडीतून फेकून दिला, ते अस्सल ब्राह्मण होते ना। आणि नंतर त्यांनी ते नवीन करार जेव्हा वाचायला लागलो मनुष्यांना, तेव्हा इट इज अ रेव्होल्युशनरी बुक की ते माणसाला आपण वागवलं जावं, हा ते
त्यात मूळ उद्देशच तो आहे, मूळ शिकवण ती आहे, ती भावते. पंडित रमाबाईचं काय, सुरुवातीला त्याने देखील बायबलचा अभ्यास केला. त्यांना जाणवलं, त्याने त्यांचं विधान आहे की स्त्रीचा सन्मान करणारा सगळ्यात मला पाहिलेला पहिला धर्मपुरुष प्रभू येशू ख्रिस्त. अगदी व्यभिचारी स्त्रीला सांगितलं तुला जगण्याचा अधिकार आहे, आणि समाजाला सांगितलं तिला दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. ही जी मानवी मूल्य आहेत ती मूल्य उच्च सर्वांना सांगण्याची आवश्यकता ही धर्मगुरूंनी केलेलं आहे. म्हणजे आता आज आपण त्या मिशनरीविषयी बोलतो की 300, 400 किंवा 500, 1000 वर्षापूर्वी लोक इथं आले, अर्धे लोकच पोहोचले, इतकी प्रतिकूल परिस्थिती होती. आणि तुम्ही त्यांची जर जीवनं पाहिली तर 40-45 त्यांचं वय संपलेलं आहे. हे त्याने आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे लोकांसाठी. आणि विशेषतः ज्या भागामध्ये हे आपल्याकडे जे जातीयवाद आहे, जातीय जी उतरंड आहे, आणि ज्याच्यामध्ये आपण दलितांना आणि शूद्रांना म्हणजे जनावरापेक्षा कमी वागणूक दिलेली आहे, अशा वेळेला ते धर्मगुरू त्यांच्या जाऊन राहायचे ना, त्यांना भेटायचे, त्यांच्या घरात जायचे, त्यांची भाकर खायचे. ज्यांना सार्वजनिक विहिरीवर पाणी काढण्यासाठी परवानगी नव्हती त्यांच्या घरी हा मिशनरी हा युरोपहून आलेला जाऊन बसतो, भाकर खातो, कुठेतरी काळजाला स्पर्श होतो ना. हा विचार आहे. म्हणजे त्याला केवळ आकडा वाढवा हे आम्हाला नको आहे. या देशातलं राष्ट्रपतीपद, या देशातलं सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीशपद किंवा अनेक राज्यांची राज्यपाल पदं, अगदी आमच्या क्रिकेटच्या टीमचा कॅप्टन देखील मुस्लिम होता. परंतु सर्वसामान्य मुस्लिम हा आम्हाला मुख्य प्रवाहात का बरं दिसत नाही? मुख्य प्रवाह म्हणजे काय सांगा ना. या देशात कशाला म्हणायचं तू कुठं कमी पडतोय? हवालदार अब्दुल हमीद निर्माण झाला इथंच, आणि सिने संगीतमध्ये बा 3 खान 47 पासून ते आत्तापर्यंत खानांचीच लाईन लागलेली. ते किती जरी आपटले तर लोकांना तो आवडतात म्हणून पिक्चर चाललेले आहेत. सलमानचा घ्या, नंतर शाहरुखचा घ्या, त्याचं घ्या, आणि आता जे आजारी आहेत आपले युसुफ खान, सुरुवात त्याच्यापासून आहे. 48 पासूनचा आहे तो. कुठं मुसलमान कमी पडेल राष्ट्र, आमची राष्ट्रनिष्ठा कुठं कमी पडली सांगा तुम्ही? मी तर समाजातला आहे. समाज मान सैयद में तुम बोल रहे हर बात सही है, तलाक जाना चाहिए, बुराई जाना चाहिए, हम इस मुल्क से गद्दारी करने के दिखाई आप. आता जे अतिरेकी जे निर्माण होत आहेत हे बाबरी मशीद नंतरचे लोक सगळे. प्रत्येक मुसलमान दहशतवादी नाही, परंतु पकडले जाणारे बहुसंख्य दहशतवादी हे मुस्लिम का असतात? किंवा परदेशातल्या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांना स्लीपर सेल म्हणून फक्त मुस्लिम मुलंच का सापडतात? आता जर तू उत्तर आधी मी पहिलेच विचारतो, सापडलेले सगळे दहशतवादी मुस्लिम आहेत, मध्यंतरी हिंदू दहशतवादी सापडलेले आहेत ज्यांच्यावर केस चालू आहे मालुकाच्याबद्दल, त्या सगळे हिंदूच आहेत ना. असं बरं का की इतका जॉब पत्थर से असं जर म्हणू लागलात ना तर होणार कधीच प्रश्न सुटणार नाही. मुस्लिम अतिरेकी बाबरी मस्जिदच्या नंतरची ती पीक आहे त्याच्याकडे अतिशय वाईट आहे खरं. या पद्धतीने समाजची संस्कृती मानवमूल्य संपतील अशी नाही. माणसाला मारू लागली की सगळं संपलं ना मग. तर त्यांनी ते अतिरेकी जे मुस्लिम मुलं असतील या मार्गाने त्यांनी जाऊ नये. आम्ही धडपडत असतो, आम्ही मुलांना सांगत असतो, ठिकठिकाणी शिबिरं घेऊन बोलतो आम्ही, पण आमची ताकद कमी आहे. समाज बिथरला मुस्लिम दंगली किती होतात, आणि ती मुस्लिम 2002चं झालं अजून लोक विसरलेले नाही आहेत. अजून ते लोक कॅम्पमध्येच आहेत. मुस्लिम समाज स्वतःला असा असुरक्षित का समजतो की जो एका जिहादच्या हळीवर एकत्र येतो आणि त्यातूनच एक प्रकारची अशांतता निर्माण होते? नाही, जिहादच्यावर कुठेच एकत्र आले, कुठे जिहादच्या हाकीला कुठे एकत्र आलाय? तुमचं आपलं म्हणणं असं आहे की एक गठ्ठा मतदान एक गठ्ठा असा मुस्लिम नसतो? मतासाठी होतं काँग्रेसच्या बाजूने. काय चालतं सत्ताधारी जो पक्ष असेल, आता हे बघा तुम्ही चित्र पहा, बहुतेक मुस्लिम मोदीच्या बाजूने भाजपच्या बाजूने गेले, पक्षांतर करून जातात, ते जातात. मोदींच्या बाजूने कशा करता गेले असतील, काय कारण? नाही, काँग्रेस कुवत कमी पडली ना तिथं. काँग्रेसने मला काही दिलं नाही म्हणून नाही, हा देश चालू शकेल असं लोकांचे सर्वसामान्य मुसलमानांच्या हिंदूंच्या मनात तो विश्वास मात्र आहे. मोदीचं कर्तृत्व जे आहे ना मोदी म्हणून ते अफाट आहे. ते दोनदा ते मुख्यमंत्री, त्यांचा गुजरातचा अनुभव आहे त्यांना, आणि सांगेन ते करून दाखवीन हा जो भाग आहे ना ते अतिशय महत्त्वाचं करत. आणखीन एका प्रश्नाबद्दल मला आपल्याला बोलतं करायचं आहे, आणि तो एक खूप मोठ्या प्रमाणावर समज आहे, विशेषतः हिंदू समाजामध्ये आहे. तो म्हणजे हिंदू ग्रोथ रेट आणि मुस्लिम ग्रोथ रेट. मुसलमानांना 4 बायका करायला परवानगी आहे,
त्यांच्या घरात पोरांचं लेंडार असतं. मुसलमानांची संख्या पॉप्युलेशन खूप जोरानं वाढते आहे. त्यामुळे एक दिवस या पॉप्युलेशनच्या आधारावरच मुस्लिम समाज किंवा मुस्लिम समाजातले धर्मांध नेते या देशाला सहज कब्जा करून घेतील. नाही ते म्हणालाच आपण सर्वे करा ना 4 लग्न किती आहेत म्हणून. आता नोंदणी पद्धतीचं लग्न जर नसलं, तुम्ही कुठल्या पद्धतीचं तुमचं लग्न झालेलं आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला गव्हर्नमेंटकडे फॉर्म भरून द्यावं लागतं. 4 कोणी करत नाही. पहिली सोडून दुसरी केली असेल ते गाडी तिथं थांबते. पण असा अपप्रचार अहो, ते मध्यंतरी असे आमचे हिंदुत्व बांधवानी जे सगळे मित्र आहेत हिंदुत्वादी, माझे खूप मित्र आहेत. हम 5 हमारे 25 असं फलक लावून मिरवणूक काढले. काय आहे, कोण 5 करतं आहे? आणि असं तर कायदा आता तुमची सत्ता आली आहे ना, तुम्ही महिनेभरातच करून टाका कायदा. कुठलंही मुसलमान ओढाओढा करणार नाही. म्हणजे जर मुसलमानांना द्विबाऱ्या प्रतिबंधक कायदा लावला तर या समाजातला मुस्लिम वर्ग कुठल्या प्रकारचा आक्रोश करणार नाही. इथले जामा मशिदीचे मुख्य किंवा अनेक धर्मांध जे धर्मगुरू आहेत जे फतवे काढत असतात ते फतवे काढणार नाहीत. अजिबात नाही. फतवे म्हणजे कायदा नाही येतो, ते त्यांचं मत आहे. फतवा काय असतो बरं का, पाकिस्तानात फतव्यांना बंदी आहे. पाकिस्तानात फतवे काढणारं कुठल्या मौलवीने फतवा काढ त्याला शिक्षा आहे. आपल्याकडं काय जर नाही, इथं लाडवलं मी म्हणता येईल बघा. असं काहीतरी खडा टाकायचा मौलवीने की त्याचं बोंबाबोंब होती आणि ते सगळं मुस्लिम समाजाला दोषी धरणार. सगळं मुस्लिम समाजाला दोषी धरणार. तुम्ही कसं काय चालेल आहे? फतवा हा कायदा नाही, फतवा कुराणाचा आदेश नाही आहे. ते ते जो पीठ असेल त्याचं ते एखाद्या माणसाचं मत आहे. मौलाना बुखारीने परवा जामा मशीदचे ते शाही मशीद म्हणतात तिथं, त्याचा मुलगा आता इमामत करणार त्याची जागा. त्यांनी नवाज शरीफला आमंत्रण दिलं. बरं हा फार मोठा गेला आहे मग इमाम असंही नाही आहे. मोदीजींना का नाही ते निमंत्रण दिले? त्याने द्यायला पाहिजे होतं. सभ्यता आहे ना, सभ्यता किमान माना ना हो. इस्लाममध्ये इस्लाममध्ये महत्त्वाचं सांगतो, नाही म्हणून कोणी सिद्ध करावं. ज्याला वैयक्तिक शत्रुत्व इस्लाममध्ये कुठं नाहीच आहे. वाह वाह, क्या बात. कुणाची वैयक्तिक शत्रूला ती मदत केली पाहिजे असं इस्लामचा आदेश, कुराणचा आदेश येतो. हां, इस्लामच्या तत्वासाठी जे मग तुम्ही म्हणाल की युद्ध कसे झाले, एवढं लढाई जे झाले ते तत्वासाठी झाले, राजकारणासाठी झालेली. वैयक्तिक शत्रुत्व इस्लाममध्ये अजिबात मान्य नाही. ग्रेसच्या कवितेवर तुम्ही एक पेंटिंग तयार केलं, ती जे अंतर्नादच्या मुखपृष्ठावर आलेलं होतं. आणि विशेषतः ज्यांच्या कवितांमधल्या कल्पना दुर्बोध म्हणून प्रसिद्ध झाल्या त्या कवितांना एक मूर्त रूप चित्राच्या माध्यमातून आपण दिलं, ते म्हणजे भय इथले संपत नाही. काय त्याच्या जन्माची कथा? असं कवी ग्रेस चांगल्या परिचयाचं होतं माझ्या. कारण ज्यावेळेस मी आता हे विधानसभा अधिवेशन, मी परत पत्रकारितेचा भाग तिथे आला, विधानसभा अधिवेशन कव्हर करायला नागपूरला जायचो. त्यावेळेस आमचे मित्र प्रदीप मैत्र वगैरे यांच्याबरोबर आम्ही त्यांना भेटायला जायचो, गप्पा मारायला जायचो. तर एकदा भेटलो, एका वर्षी त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांची जी कविता आहे जी माझी अतिशय आवडती होती त्याच्यावर आमची चर्चा झाली, भय इथले संपत नाही. तर ती चर्चा झाल्यानंतर मला असं कुठे वाटलं की ही फक्त प्रियकर आणि प्रेयसीमधलं संबंध किंवा मनातले कंगोरे दाखवणारी कविता नसून क्या बात आहे, त्याच्या पलीकडे जाणारी कविता आहे. आणि दुसरं असं की माझं काम जे असतं ते मी ठरवून, म्हणजे आता ह्या कवितेवर आपल्याला तर पेंडिंगकडे बरं असं काही नाही, माझं काम सगळं उत्स्फूर्त असतं. त्याच्यात कुठेही म्हणजे ती कविता ऐकल्यानंतर, त्याचं विवेचन ऐकल्यानंतर मनात जे तरंग उमटतात ते कॅनव्हासवर येतात, ते कॅनव्हासवर येतात. क्या बात. ते सुद्धा बरेच वर्ष साचत राहतात. म्हणजे असं नाही की ऐकून गेलं आणि तुम्ही काढलं. त्यानंतर 2-3 त्यानंतर तो वेळ जेव्हा आली की तेव्हा ते स्वतः त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर बरेच त्यांच्याविषयी लिहून आलं, चर्चा आली. आणि त्याच आठवड्यात सण किंवा त्यानंतर एक 15-20 दिवसांनी माझा कॅनव्हास रिकामा होता. कोरा कॅनव्हास असतो हा फार म्हणजे तुम्हाला खायला येतो, म्हणजे क्लेशकारक असतो खरं चांगल्या कलावंतासाठी. तर तो उभा होता आणि मग माझ्याकडे सगळं ते पॅलेट वगैरे सगळं होतं. आणि एका ह्याच्यात म्हणजे त्याला खूप वेळ लागला, पण एका ह्याच्यात माझं ते पूर्ण झालं. आणि नंतर झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे ती जी कविता आपल्या मनात साचलेली होती, जी आपण चर्चा केली होती. कलादालनं आपल्याकडे पुरेशा संख्येनं नसल्यामुळे किंवा कलेचा आश्रयदाते नसल्यामुळे ग्रामीण भागातल्या कलावंतांची कला विशेषतः फुलताना दिसत नाही, त्यांच्या कलेला वाव मिळत नाही.
ही परिस्थिती मागच्या 30 वर्षात काही बदललेली आहे, काही त्यात पॉझिटिव्ह ट्रेंड तुम्हाला दिसत आहेत? नाही, दुर्दैवानं असं म्हणायला लागेल की काय बदललेलं नाही आहे. आणि महाराष्ट्राला फार मोठी दृश्यकलेची परंपरा आहे. म्हणजे त्याचं कुठं डॉक्युमेंटेशन सुहास बाहुलकर यांनी नुकतंच केलं आहे, परंतु फार काम त्याच्यात झालेलं नाही. आता मी पूर्ण महाराष्ट्रातला ग्रामीण भाग फिरलो आणि मी स्वतःच चित्रकारसुद्धा असल्यामुळे मी अनेक ठिकाणी गेल्यानंतर मला असं लागतं की अनेक मुलं आणि ड्रॉइंगचे टीचरसुद्धा फार चांगलं काम करतात, परंतु त्या भागात राहत असल्यामुळे त्यांना त्यांच्या कलेला कुठं वाव मिळत नाही किंवा ते लोकांपुढे येत नाही. अशा वेळेस मला असं वाटतं की कुठंतरी त्यांना समाजाने कुठंतरी, म्हणजे आता समजा कुठला तरी एखादा जिल्हा, तर कोल्हापूर जिल्हा घेतला, कोल्हापूरला असं फार मोठी परंपरा आहे, तर तिथल्या ज्या संस्था आहेत, स्थानिक संस्था आहेत, मग त्या कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीसुद्धा असतील, अशा संस्थांनी कुठंतरी कलाकाराच्या मागे पुढे राहिलं. याला कारण असं असेल का की प्रकाश जोशी, की आपल्याकडे एकूणच परदेशात इतकी कला साक्षरता दिसत नाही? मी हा प्रश्न अशा करता विचारतो, इटलीच्या अनेक भागात मी ज्यावेळेला फिरलो तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की सौंदर्यशास्त्र म्हणजे ॲस्थेटिक्स हा विषय तिथे अक्षरशः किंडर गार्डनपासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रकारातून शिकवला गेला आढळला. मग तो साधा लॉ ग्रॅज्युएट असला तरी त्या लॉ ग्रॅज्युएटचं जे टिपण असेल ते टिपण दिसायला सुद्धा इतकं सुंदर दिसतं की त्या टिपणाकडे सुद्धा बघत राहावं. तसं आपल्याकडे कला साक्षरता किंवा कलेची नजर डेव्हलप व्हावी असं फारसं काही आपल्या शिक्षणात होताना दिसत नाही. नाही, शिक्षणात होता दिसत नाही. आणि तो केवळ एक ड्रॉइंगचा पिरियड, तो पिरियड म्हणजे तेवढा करायचा आणि निघून जायचं, त्याच्या पलीकडे संस्कार होत नाहीत. आपण जसं आत्ता उल्लेख केला तसं आपल्याकडे तो भाग कमी आहे. म्हणजे समाजाचाच भाग, म्हणजे समाजाच्या रोजच्या जीवनाचा भाग, त्याच्यामध्ये कुठंतरी कलेला फारसा वाव आपल्याला दिसत नाही. याच्या उलट जर तुम्ही युरोपमध्ये किंवा अमेरिकेत गेलात तर तुम्हाला प्रत्येक घरामध्ये एक तरी पेंटिंग, मग ते कुठला कलाकार असेल, त्यांचा स्थानिक असेल किंवा फार मोठा असेल, त्याचं एक तरी असतं. त्यांच्या दुकानात गेलात, त्यांच्या बारमध्ये गेलात, त्यांच्या पार्लरमध्ये गेलात, हॉटेलमध्ये गेलात, त्यांच्या म्युन्सिपाल्टीच्या हॉलमध्ये गेलात, प्रत्येक ठिकाणी किंवा चर्चेसमध्ये गेलात, खूप मोठ्या प्रमाणात तिकडे पेंटिंग आढळतात. हां, खूप मोठ्या प्रमाणात ती पेंटिंग प्रत्येकजण आणि सांभाळतो. आणि मुख्य म्हणजे 200 आता हे जे पेंटिंग आहे, हे पेंटिंग आहे असं हे 200 वर्ष राहील. वा, म्हणजे अशा पद्धतीने काढलेलं असतं, असं ते पूर्ण कॅनव्हास वापरलेला असतो. त्यामुळे हे पेंटिंग 200 वर्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे एक काम आर्टमधलं हे तुमच्या पिढी म्हणजे 2-3 पिढ्या पुढं गेलं पाहिजे. म्हणजे वडिलांकडनं मुलाकडे, मुलाकडनं त्याच्या मुलाकडे, तर त्याची व्हॅल्यू पण वाढते आणि ते तुम्हाला एक खूप प्रकारचा आनंदसुद्धा देतच. पण हा आपल्याकडे अजून तितकंसं आलेलं नाही, विचार आलेला नाही आहे. परंतु थोडंसं ह्याच्यामध्ये एक असं आहे की माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन, मी आता फिरत असताना कुठल्याही एअरपोर्टला गेलो तरी तिथे तुम्हाला मराठी आवाज आज ऐकू येतो. हो, ही तरुण मुलं जे आहेत IT मुळे असतील किंवा ही अनेक ठिकाणी फिरत आहेत आणि नाव दे आर गेट एक्सपोज टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे ते मग गॅलरीजमध्ये जातात, तिथल्या म्युझियममध्ये जातात आणि त्यांना कुठंतरी कलेचं भान आलेलं दिसतंय. हा कार्यक्रम बघणाऱ्या शेकडो महिला आहेत की ज्यांनी तुमच्या सिरियल्स पाहिलेल्या आहेत, तुमचं हम दिल दे चुके सनम मधला अभिनय पाहिलेला आहे, परंतु त्यांना तुमचं हे रूप अत्यंत वेगळं आणि मला असं वाटतं चकित आणि स्तंभित करणार आहे. आणि हाच तो क्षण, हीच ती वेळ आहे की ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यातले जे ताणतणाव आहेत त्या ताणतणावातनं जर एखाद्याला मुक्ती हवी असेल, एखाद्याला त्याच्यापासून जर दूर जायचं असेल, तर त्याला या अध्यात्माच्या मार्गाचा नेमका काय फायदा होईल, त्यांनी सुरुवात कशी करावी? माझ्या मते सुरुवात करण्यासाठी आय ॲडवाइस एव्हरीबडी स्टार्ट विथ दॅट हेवन. ओके, स्टार्ट विथ हेवन. ऑटोमॅटिकली काय काय चेंजेस तुमचे इंटरनल आणि एक्सटर्नल व्हायला लागतात. खूप 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 बरं वाटतं. आणि काउंट नको करू, आम्ही 108 वेळा केलं आज यांना, कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. इंट्युटिव्हली आपल्याला असं वाटतं आतून की नाही बस आज मी खूप झाला माझा, आता बस झालं. आणि केव्हाही कधीही करावं, त्याला काही वेळ काळ, आंघोळ झाली आहे, अमकं झालं आहे, पूजा झाली आहेत म्हटलं, नथिंग. कुठेही बसून करावं. फॉर ऑल आय कॅन यू कॅन सिट इन द बाथरूम अँड डू इट. आय डोंट माइंड, इट डझंट मॅटर. सो मनाची शुद्धता महत्त्वाची. या यू हॅव टू इंटरनली क्लीन युअर सेल्फ. आपल्या आतमध्ये इतकी कालवा चालू असते दॅट इनर ट्रान्सफॉर्मेशन इज व्हेरी इसेन्शियल. आणि हाऊ टू गेट दॅट इनर ट्रान्सफॉर्मेशन. आपल्या आतमध्ये कालवा चालू आहे हे अवेअरनेसही लोकांना नसतं. बाहेर त्याच अशांततेत आपण अडकत असतो, त्याच अशांततेत आपण गुंतून पडतो आणि त्याच्यातनं बाहेर पडता येत नाही. जसं एखाद्या भुंगा कमळामध्ये अडकतो आणि त्याला बाहेर कसं पडावं कळत नाही, तशीच आता अवस्था आहे. या शहरातल्या ताणतणावामध्ये आपण एकाकीपण, पक्षपातीपणा, नैराश्य, वैफल्य याच्यातनं अडकलेली एक प्रचंड मोठी पिढी आता हा तुमचा कार्यक्रम बघते. काय सांगाल त्यांना?
सी आपलं आयुष्य जे आहे ते आपल्या 2 लेवल्सवर चालतं. एक आहे एक्सटर्नल वर्ल्ड, एक आहे इंटरनल वर्ल्ड. एक्सटर्नल वर्ल्डवर आपण खूप सगळं अचीव करा, तुम्ही जसं जगता तुमचं आयुष्य तसं तुम्ही जगा, त्याच्यात कसलेही चेंजेस आणण्याची गरज नाही. जसं मग पहिल्यांदा आपण म्हटलं की वस्त्र अमके पाहिजेत, रुद्राक्षाच्या माळा पाहिजेत, मोठे मोठे खडे पाहिजेत, अमकं पाहिजेत, नथिंग ॲट ऑल. दॅट इज नॉट इसेन्शियल ॲट ऑल. या सगळ्याचा स्पिरिच्युअलिटीशी अध्यात्माशी काहीही संबंध नाही, अजिबात वा. नाही. ओके, दॅट इज युअर एक्सटर्नल वर्ल्ड. यू हॅव टू अचीव. यू नीड मनी टू ईट, यू नीड कम्फर्ट्स, यू नीड एव्हरीथिंग. अचीव इट. Nobody is going to stop you for that. त्याला spirituality does not demand any sacrifices from you at all. कुठल्याही प्रकारचा त्याग किंवा कुठल्याही गोष्टीला सोडू नका. नाही, अजिबात नाही. जस्ट तुमचं नित्य कर्म करत राहा. पण इनर वर्ल्ड जे आहे तिथे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की आतमध्ये माझ्या काय चाललंय. बरीच लोक चेहऱ्यावर खूप छान छान बोलतात पण आतमध्ये त्यांच्या भलतंच काहीतरी चालू असतं. हाच प्रॉब्लेम आहे. हाच प्रॉब्लेम आहे की आपण म्हणतो अरे वा कसं हे बोलतात आणि आतमध्ये बघा यांचं कसं कृत्य. आपण आता बरेच ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. म्हणजे चेहरा आरशात बघतो परंतु अंतर्मन दिसत नाही. एक्झॅक्टली. सो आतमध्ये काय चाललंय दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. दॅट इज व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी अँड दॅट इज व्हॉट कनेक्ट्स यू टू द डिवाईन. दॅट इज इम्पॉर्टंट ॲब्सोल्युटली. कारण दे आर लाईक 2 विंग्स ऑफ अ बर्ड. इनर वर्ल्ड अँड आउटर वर्ल्ड आर लाईक 2 विंग्स ऑफ द बर्ड. आता आत्मा आपला इज हंग्री. आत्म्याचं पोषण कसं करायचं. सगळ्या गोष्टीचं आपण पोषण करतो. आत्म्याचं पोषण इज ओनली बाय कनेक्टिंग टू समवन अप देअर. मी तो देव म्हणून मी देव गॉड हा शब्द मला वापरायलाही आवडत नाही. इट इज युनिव्हर्सल एनर्जीज. तुम्ही त्याला निसर्ग मानता, नियती मानता. निसर्ग तुम्ही काहीही माना त्याला. निसर्ग माना. तुम्ही इतकं हे सगळं ओपन ठेवलं की प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार त्यानं ते करावं. ॲब्सोल्युटली. तुम्ही त्याला टेबल चेअर एनिथिंग माना इफ दॅट वर्क्स विथ यू. बट डू इट विथ दॅट फेथ. ती फेथ ती श्रद्धा ही हवी. सो इट इज जस्ट द युनिव्हर्सल एनर्जी दॅट क्रिएटर. मग ती क्रिएटर म्हणजे तो लाईट असो किंवा तुम्ही त्याला आकार द्या. इफ दॅट इज कम्फर्टेबल फॉर यू फाईन. निराकार म्हणत असेल तर निराकार. पण श्रद्धा महत्वाची. ॲब्सोल्युटली. डोंट लूज दॅट कनेक्शन. मग आता गुरुजींनी मला तेच सांगितलं होतं की आत्ता तू हे वचन घे माझ्यासमोर की तू आत्ता जर त्या वरच्याचा हात पकडणार असेल तर काय वाटेल ते झालं तरी तो हात सोडायचा नाही. आता मी जेव्हा हवन करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा नेमकं त्यावेळेस असं व्हायचं की अरे बापरे आज मला उशीर झाला आहे, आज मला लवकर पोचायचं सेटवर. तेव्हा मोबाईल फोन्स वगैरे नव्हते. तर लवकर पोचायचं सेटवर. मग आज नको जाऊ दे हवन नको, माझा वेळ त्याच्यात जाईल. पण म्हटलं नाही हवन मी करणार आणि जाणार. उशीर तर उशीर, काय व्हायचं ते होऊ दे. असे टेस्ट बरेच झालेत माझ्या आयुष्यात. आणि नेमकं मी ते हवन करायची 5 आहुत्या करायची पण मी करायची आणि जायची. आणि नेमके ते लोक सेटवर सांगायला यायचे की अरे वी वर ट्राईंग युअर फोन. आम्ही तुम्हाला सांगणार होतो अर्धा तास जरा थोडीशी उशिरा व्हा कारण आमचा थोडासा उशीर झाला आहे म्हणून सुरू व्हायला. असे कित्येक अनुभव आलेत, कित्येक. तुम्ही परमेश्वर मानता. तुम्ही त्याच्यातल्या कर्मकांडावर विश्वास ठेवता. त्या कर्मकांडाचं समर्थन आणि अध्यात्माचा प्रवास याची सांगड कशी घालता. इट इज अगेन लाईक 2 विंग्स ऑफ द बर्ड. तुम्ही परमेश्वर मानता. मी नुसतं मानत नाही. आय इन लव्ह विथ द गॉड. आय इन लव्ह विथ द डिवाईन. आय गो ऑन अ डेट विथ द डिवाईन. वा वा. आय लव्ह म्हणजे मी अक्षरशः एखादी लहान मुलगी आपल्या प्रियकराबद्दल बोलताना कशी ब्लश होते तशी मी डिवाईनबद्दल बोलताना आय ब्लश लिटरली. आय लव्ह द डिवाईन बिकॉज मला असं वाटतं की विदाउट हिम आय डोंट एक्झिस्ट. विदाउट हिम सिम्बियोटिक किंवा इतकी एकात्मता आहे. आय मीन आय डोंट थिंक आय कॅन डू एनिथिंग विदाउट गॉड. वॉट एव्हर डिवाईन आय वुड से. गॉड म्हटलं की तुमचा देव वेगळा माझा देव वेगळा ह्याच्यावर भांडण असतं. आय डोंट वॉन्ट टू से. पुन्हा तो देव कुठे जन्माला आला ह्याच्यावर आणखीन ते नको. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. सो दॅट डिवाईन देर इज सम क्रिएटर समबडी हुज देअर. आय एम इन लव्ह विथ दॅट डिवाईन. आय बिलीव्ह इन कर्म डेफिनेटली. कारण नुसतं देवावर असेल हरी तर देईल खाटल्यावरी हा प्रकार चालत नाही. यू हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. एव्हरीबडी हॅज टू वर्क टुवर्ड्स इट अँड देन इट इज हिम टू टेक यू फॉरवर्ड. कुठल्याही प्रकारचे रुद्राक्षाच्या माळा घालून तासन तास काही करायला पाहिजे अशातलं काही नाही. रोजचं नित्यकर्म आणि त्या नित्यकर्मातनं सहज उलगडत जाणारा अध्यात्म हा तुमच्या जीवनाचं या तुमच्या मार्गदर्शनाचं सूत्र आहे. मला सांगा इट्स अ गिव्ह अँड टेक. लाईफ इज अ गिव्ह अँड टेक. असे कित्येक प्रकार आपल्या जन्मापासून मरेपर्यंत आपण निसर्गाचे केवढ्या गोष्टीचं ऑब्लिगेशन आहे आपल्यावर. मग गिव्ह बॅक टाईम केव्हा येणार. हा असा गिव्ह बॅक टाईम येतो. मी मीडियाच्या माणसांना नेहमी हे सांगते की आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू गिव्ह बॅक. जे ग्लॅम वर्ल्ड गिव्हिंग बॅकच्या ऐवजी टेकिंगमध्ये असते त्याच्यामध्ये तुमचं अख्खं आयुष्य गेलं आणि त्या आयुष्यामध्ये तुम्ही हे बोलताय.
मला तुम्ही सांगा, तुमची वर्कशॉप हजारो लोक अटेंड करतात, तुम्ही अनेक कॉर्पोरेट्सना मार्गदर्शन करता, परंतु ज्या व्यवसायात आपण 30 वर्ष आहात तिथल्या कोणाला जिथे असुरक्षितता आहे, तीव्र ईर्ष्या आहे, जलन आहे, सगळं जे काही एव्हिल आहे ते सगळं त्या ठिकाणी आहे, यांना कधी फायदा झाला याचा? तुम्ही कधी सांगितलं त्या स्टार्सना तुमचं हे रूप कधी त्यांच्यासमोर, म्हणजे सलमान खान असेल, ऐश्वर्या राय बच्चन असेल किंवा शाहरुख असेल, अगदी रणबीर कपूर असेल, यांच्यापैकी कुणी, कॅटरीना कैफ टू ॲड द लिस्ट, त्यांनी कधी हे समजून घेतलं? कधी असं वाटलं की नो, दे आर टू बिझी इन देअर ओन वर्ल्ड? आणि ह्या एवढ्या मोठ्या स्टार्सना हे कदाचित माहिती पण नसेल. खूप म्हणजे थोडेसे फिल्म इंडस्ट्रीमधले फ्रेंड्स आहेत ज्यांना माहिती आहे की मी ह्या मार्गावर आहे. ह्या लोकांना इट डझंट मॅटर टू देम. अँड माझं असं मत आहे की ॲक्च्युली फिल्म स्टार्स नीडेड द मोस्ट. बरोबर आहे, कारण या इंडस्ट्रीमध्ये जेवढं यश आणि अपयश एखाद्या हेलकाव्यासारखं आपल्या आयुष्यात येतं तेवढं कदाचित दुसऱ्या कुठल्याही इंडस्ट्रीत येत नसेल. परंतु असेच प्रसंग सर्वसामान्य माणसाच्याही आयुष्यात येतात. क्षणात यश तर क्षणात अपयश, हे आता ग्लोबलाइज वर्ल्डचा एक नॉर्म झालेला आहे, एक पिंड झालेला आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल, अध्यात्माच्या या मार्गावर यशाकडे आणि अपयशाकडे कसं पाहावं? सी, एव्हरीथिंग हॅज अ रिझन फॉर व्हाय इट हॅपन्स. जे आपल्याला अपयश आत्ता वाटतं ते नंतर मग आपण रेट्रोस्पेक्टिव्हली जर आपण विचार केला तर असं वाटतं की बरं झालं ते त्या दिवस नाही झालं, नाही तर मला आत्ता हे मिळालं नसतं. म्हणजे आज जे खाली आहे ते उद्या वर येणार आहे, आणि जे आज वर आहे ते उद्या खाली येणार. इट्स अ लॉ ऑफ नेचर. It's a law of nature. Time never remains the same for everybody at all times. Never. It is never always happy. It is never always sad. So that is where the surrender comes in. Wow. That is where the surrender comes in. Okay, fine. You accept it. You're in the surrender state. Fine. At the moment, you will not believe. At the moment, I have no film project on my hand at all. No serial, no movies, no nothing. And I'm telling it to you now. इन दिस शो. या इंडस्ट्रीला असं कोणी सांगत नाही. हां, एक्झॅक्टली. नाही, मी स्क्रिप्ट वाचते बरेच, मला अजून काय आवडलं नाही असंच काहीतरी एक्सक्युजेस देत असतात. ते कांट ॲक्सेप्ट सर्टन थिंग्स. पण याच्यात तुम्हाला कुठली असुरक्षितता वाटत नाही हे जाहीर करण्यामध्ये? इट विल कम. आणि माझं हे इतकं काम पुढे सुरू झालं आहे, सो आय एम व्हेरी हॅपी डुईंग दिस. आय एम नॉट फिलिंग की अरे बापरे आता माझं काय. आजकाल कौटुंबिक जीवन हे अत्यंत तणावग्रस्त झालेलं आहे. लग्नाचं प्रमाण जेवढं आहे तितकंच भयावह प्रमाण आपल्याकडे घटस्फोटांचं झालेलं आहे. आपण बाहेरच्या हिंसाचाराबद्दल, दहशतवादाबद्दल बोलतो, परंतु घरातला हिंसाचार आणि दहशतवाद ज्याचा बुक्क्याचा मार त्या घरातल्या स्त्रीला सहन करावा लागतो, त्या घरातल्या मुलांना सहन करावा लागतो, या सगळ्यावर त्या संपूर्ण घराला जर मुक्ती मिळवायची असेल आणि एक निरामय आनंद जगायचा असेल तर त्यांनी अध्यात्माच्या मार्गाची सुरुवात आपल्या घरापासून कशी करावी? बेसिकली एक तर रिअलाइज दिस फॅक्ट दॅट देयर इज अ प्रॉब्लेम. ओके, अनेक जण तो नकारतच असतात. माझ्या प्रॉब्लेम माझ्यामध्ये नाही आहे, परिस्थितीमध्ये आहे आणि समोरच्यामध्ये आहे. हा असा आहे म्हणून मी अशी वागते. माझा नवरा रोज दारू पिणं म्हणून माझं डोकं भडकतं. नेहमी द प्रॉब्लेम इज विथ समबडी एल्स, नेवर विथ मी. हा एक दॅट इज अ रूल, थंब रूल. पण इट इज नेवर लाईक दॅट. इफ एनीबडी ऑर एनिथिंग हॅज टू चेंज, इट इज ओनली यू. सो इफ यू रिअलाइज आय नीड द चेंज, मी चेंज झाले तर माझी बाजूची परिस्थिती, माझी बाहेरची परिस्थिती विल चेंज. अँड इट डज चेंज. अगेन हे माझे पुन्हा स्वतःचे अनुभव आहेत. तुम्ही ते पुस्तक वाचलं तेव्हा माझे ते आधीचं माझं आयुष्य कसं होतं हे बघितलं. म्हणजे इट वॉज प्रॉबब्ली असं आयुष्य आताच्या कित्येक बायका जगत असतील. पण वेन आय रिअलाइज, थँक्स टू माय गुरुज अँड थँक्स टू ऑल दिस दॅट आय डिड, मला हे रिअलायझेशन जेव्हा झालं की नो, द चेंज हॅज टू बी इनसाइड मी, नॉट विथ एनीबडी एल्स. तेव्हा तो माझा प्रवास सुरू झाला. स्वतःला बदला म्हणजे आयुष्य बदलेल, सगळंच बदलेल. नुसतं सगळंच बदलेल. तुमची परिस्थिती, तुमचे रिलेशन्स, एव्हरीथिंग चेंजेस. एव्हरीथिंग चेंजेस. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.